म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार, आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं, नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार, आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं, नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं.